सत्य हे नेहमी सुंदरच असतं हे लक्षात ठेवा. बाकी सगळं फक्त मेकअप आहे, सजावट आहे. एखाद्या हॉटेलमध्ये म्हणा, घरामध्ये म्हणा किंवा आपल्या शहरामध्ये म्हणा, आपण किती पण सजावट करण्याचा प्रयत्न केला, कृत्रिम फुलं आणून आजकाल लोक लॉन आणतात, प्लास्टिकचे कृत्रिम लॉन आणतात, कारण त्याची देखभाल करावी लागत नाही, त्याची काळजी घ्यावी लागत नाही. ते प्लास्टिकचं फूल आहे, त्याची देखभाल करावी लागत नाही, म्हणून आपण ते त्याच्यामध्ये ठेवतो. जर जिवंत फूल असेल तर ते सत्य आहे आणि त्याचं सौंदर्य जे आहे त्याची बरोबरी हजारो लाखो जरी फुलं आणली आम्ही कृत्रिम तरी ती बरोबरी करू शकत नाही. जिवंतपणा जो आहे तुमचा त्याच्यात सौंदर्य आहे, साधेपणामध्ये सौंदर्य आहे, तुम्ही तुमचं आरोग्य जपणं ह्याच्यामध्ये सौंदर्य आहे. मग त्या सौंदर्याबद्दलच आज आम्हाला जाणून घ्यायचं आहे की सत्य हे सुंदर आहे आणि असत्य हे विकृप आहे, विद्रूप आहे. खरं वास्तविक पाहता सत्य न भूतकाळात आहे न भविष्यकाळामध्ये, सत्य आत्ता आहे आणि आम्ही ते कुठे शोधतोय? एकतर भूतकाळात शोधतोय नाहीतर भविष्यकाळ. कुटुंब हेच एक असत्य आहे. जर तुम्ही ते कुटुंब म्हणजे तुमचं सत्य असतं, मग हे ब्रह्मांड काय? तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी जर दुसऱ्या अवयवातल्या पेशीबरोबर जर भांडायला लागली तर त्याला ॲटो इम्युन डिसीज असं म्हणतात. लढाई सत्य आणि असत्याची नाही आहे, सत्याबरोबर परिचय करण्याची आहे. मला सांगा, तुमच्या मनामध्ये जो अंधार आहे अज्ञानाचा, ज्ञान एकदा तुम्हाला प्राप्त झालं की तो कितीतरी जुना जरी किती पण अज्ञान किती जुनं असू द्या एक क्षणात गायब होतं. की जीवनामध्ये आम्ही सत्याचा शोध घेतो असं मी म्हणतो, सत्याचा शोध घेतो. प्रत्येक माणसामध्ये हा माणूस किती सत्य आहे ते शोधतो, ही वस्तू किती सत्य आहे, ही कंपनी किती सत्य आहे, हे माझं जीवन किती सत्य आहे, माझे अनुभव किती सत्य आहे, याचं नेहमी आकलन प्रत्येक मनुष्य करत असतो, शोध घेत असतो. स्वतःच्या बुद्धीचं त्या ठिकाणी तो काय करतो? परीक्षण करतो आणि बुद्धीपणाला लावतो, तर्कबुद्धीपणाला लावतो आणि प्रयत्न करतो सत्यापर्यंत शोधण्याचा. परंतु पहिली गोष्ट सद्गुरू असं म्हणता की सत्य कुठलं ध्येयच नाही आहे, तर तुम्ही सत्य शोधूच शकत नाही, त्याला ध्येय कसं बनवू शकता? सत्य काय आहे? तुमचं अस्तित्व असणं हे सत्य आहे. तुमच्याकडे तुमची गरज भागेल एवढा पैसा आहे, तुमचा निवारा व्यवस्थित आहे, सगळं छान आहे, तुम्हाला करायला काम आहे, त्या कामातून समाधान मिळतं आहे, समोरच्याला आनंद मिळतोय, याच्यापेक्षा काय पाहिजे हो? काहीच नाही पाहिजे. तरी पण आम्ही शोधतोय. आम्हाला माहिती आहे आम्ही कसे आहोत, तरी पण आम्ही मेकअप करून एकमेकाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो. किती वेळेपणा आहे ते. याचा अर्थ तुम्ही स्वतःला सजवू नये, स्वतःला सुंदर बनवू नये असं नाही आहे, परंतु त्याच्या पाठीमागे निष्कर्ष का असायला हवा? ठीक आहे, वाटलं आज छान आलो, वाटलं आज गवाळाच राहिलो. आमचं जीवन जे आहे ना ते एवढं सत्य आहे, तर बाकी सगळं झूट आहे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता, सत्य हे अंतिम ध्येय किंवा निष्कर्ष नाही आहे, तो जीवनाचा जिवंत अनुभव आहे. आज तुम्ही जे काही जगता आहात तो अनुभव हेच सत्य आहे, बाकी सगळं झूट आहे. इथून पाठीमागं घडलं, या मागच्या क्षणाला काय घडलं ते पण झूट आहे, आणि याच्या पुढच्या क्षणाला काय घडणार आहे ते पण झूट आहे. जे काय आहे ते आत्ता आहे. मित्र हो, सत्यम शिवम सुंदरम या पृथ्वीचा, या सृष्टीचा जो निर्माता आहे त्याची सुरुवात सत्यापासून आहे. सत्य हे नेहमी सुंदरच असतं हे लक्षात ठेवा. आणि खरं जे असतं ते सत्य, ते सुंदर असतं. बाकी सगळं फक्त मेकअप आहे, सजावट आहे. आणि आजकाल सजावटीला जास्त महत्त्व आहे. आज आमची जी धारणा आहे की जेवढी आम्ही सजावट करतो तेवढं आम्ही त्याला सुंदर समजतो. प्रकृती देखील सजावट करते, प्रकृती देखील रंग बिखरते. आपण जर श्रावण महिन्यामध्ये जर बघितलं तर ही धरती माता हिरवा शालू अंगावर परिधान करते आणि किती सुंदर दिसते बरं. आणि मग हळूहळू विविध रंगांची उधळण ती करायला लागते पुढच्या सीझनमध्ये, ऋतूमध्ये. आपण घरामध्ये कितीही जरी एखाद्या हॉटेलमध्ये म्हणा, घरामध्ये म्हणा किंवा आपल्या शहरामध्ये म्हणा, आपण किती पण सजावट करण्याचा प्रयत्न केला, कृत्रिम फुलं आणून आजकाल लोक लॉन आणतात, प्लास्टिकचे कृत्रिम लॉन आणतात, कारण त्याची देखभाल करावी लागत नाही, त्याची काळजी घ्यावी लागत नाही. जसं आपल्याकडे ते गुलाबाचं फूल आहे, ते प्लास्टिकचं फूल आहे, त्याची देखभाल करावी लागत नाही, म्हणून आपण ते त्याच्यामध्ये ठेवतो. जर जिवंत फूल असेल तर ते सत्य आहे आणि त्याचं सौंदर्य जे आहे त्याची बरोबरी हजारो लाखो जरी फुलं आणली आम्ही कृत्रिम तरी ती बरोबरी करू शकत नाही. पण आज माणसं एवढी बेगडी होऊन गेलेली आहे
का त्यांना आजूबाजूला वेगळंच उभे करायची सवय लागलेली आहे. प्रत्येकाला फक्त शो करायचा आहे, प्रदर्शन करायचं आहे. कोणाला दर्शन नको आहे. दर्शन हे नेहमीच सुंदर असतं आणि प्रदर्शन हे नेहमी वेगळी असतं. ते कधी ना कधी विद्रूप होणारच आहे. तुम्हाला काही क्षणासाठी ते सुंदर दिसेल कदाचित, पण नंतर त्याचं सौंदर्य सुद्धा विद्रूप वाटायला लागतं. ते आपण नजरअंदाज करतो. म्हणजे आतून आलेलं जे सौंदर्य आहे ते जेवढं तुमचं आजूबाजूला वातावरण खराब होईल, घाम येईल, जेवढा पाऊस पडेल, उष्णता वाढेल, तेवढं ते खुलतं. बघा, जे आतून सुंदर आहे ते जर उन्हामध्ये गेलं तर काळं नाही पडत, लाल होतं. जर ओरिजिनल गोरी जर व्यक्ती असेल आणि ती जर उन्हामध्ये जर गेली तर ती काळी पडते का लाल होते. आणि जे मेकअप केलेलं असतं ते कसं पडतं, ते काळं पडतं. का बरं? आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सगळी माणसं काळ्या रंगाची, सावळ्या रंगाची आहे, हां, कृष्णवर्णीय आहे. पण त्यांचं सौंदर्य आज बॉलिवूडमध्ये पहा. बराक ओबामा स्वतः कृष्णवर्णीय होते. आमचा सर्वांचा लाडका श्रीकृष्ण देखील कृष्णवर्णीय होता. तुम्हाला माहीत नसेल पण महाभारतातली पांचाली देखील सावळीच होती. हा वर्णभेद मूर्खांनी, राजकारणी लोकांनी सुरू केला. सौंदर्याची व्याख्या गोरेपणाबरोबर ही बॉलिवूड, हॉलिवूडने सुरू केली. परंतु वास्तवतः सौंदर्य रंगात नाही. सौंदर्य हे सौंदर्य प्रसाधनामध्ये नाही. मग सौंदर्य कशात आहे? सत्यात आहे. सत्य म्हणजे काय? तुम्ही आतून जसे आहात तसे. जिवंतपणा जो आहे तुमचा त्याच्यात सौंदर्य आहे. साधेपणामध्ये सौंदर्य आहे. तुम्ही तुमचं आरोग्य जपणं ह्याच्यामध्ये सौंदर्य आहे. मग त्या सौंदर्याबद्दलच आज आम्हाला जाणून घ्यायचं आहे की सत्य हे सुंदर आहे आणि असत्य हे विकृप आहे, विद्रूप आहे. त्याचा तो कुरूपपणा आहे, कधी ना कधी बाहेर आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही किती जरी त्याला पांघरून घालण्याचा प्रयत्न केला तर एक ना एक दिवस ते पांघरून कमी पडतं. कारण जे खोट्याचं पांघरून असतं ना, ते डोक्यावर ओढलं की पाय उघडे पडतात आणि पायाकडे ओढलं की डोकं उघडे. सत्य एवढं विशाल आहे की या पूर्ण ब्रह्मांडाला सुद्धा ते झाकू शकतं, तरी ते उरतंच. आजकाल प्रत्येकजण सत्य शोधण्याच्या मागे आहे. बायकोला नवऱ्याचं सत्य शोधायचं आहे. आता नवरा कसा आहे ह्याच्यात बायकोला इंटरेस्ट नाही आहे. लग्नाच्या अगोदर कसा होता. आता ऑफिसमध्ये त्याचं कोणाबरोबर काही मैत्री आहे का? बाहेर टूरला गेल्यावर कोणाबरोबर मैत्री करतो का? स्त्री असेल तर पुरुषाबद्दल, पुरुष असेल तर स्त्रीबद्दल. मित्रमैत्रिणी असेल तर त्यांच्यामध्ये, मित्र असतील तर त्यांच्यामध्ये पण शंका असते. हा माझ्याबरोबर प्रामाणिकपणे वागतोय का? हा जे बोलतोय ते खरं आहे का? प्रत्येकाला इमानदारीबद्दल शंका आहे. खरं वास्तविक पाहता सत्य ना भूतकाळात आहे ना भविष्यकाळामध्ये. सत्य आत्ता आहे, बरोबर आहे. आणि आम्ही ते कुठे शोधतोय? एकतर भूतकाळात शोधतोय, नाहीतर भविष्यकाळात. बघूया पुढे जाऊन हा माणूस खरा निघतो की खोटा निघतो. बघूया पुढे जाऊन ही वस्तू ओरिजिनल निघते की डुप्लिकेट निघते. पण आज आम्ही तिच्या सोबत आहोत. आजचा आमचा अनुभव आम्ही गमावून बसतो. आज आम्ही एखाद्या माणसाबरोबर आहोत, त्या माणसाबरोबरचा आमचा अनुभव आम्ही गमावतो. कारण आम्ही एक सुरक्षितपणे त्याच्याबरोबर आचरण करतो, एक अंतर ठेवून आचरण करतो. आम्ही त्याच्यामध्ये मिसळत नाही, सहभागी होत नाही. आम्ही कोणाच्याही जीवनामध्ये सहजासहजी मिसळत नाही. कुटुंब नावाचं जे काही आमची विहीर आहे त्या विहिरीतलेच आम्ही बेडकं आहोत. आमच्या परिचयाच्या बेडकांबरोबर आमची खास मैत्री आहे. पण जेव्हा हे बेडूक त्या विहिरीतून बाहेर पडतात मग ते भांबावून जातात. त्यांना परत ओढ लागते आपल्या विहिरीची. ते बाहेर पडतात परत येण्यासाठीच. त्यांना सत्य कधी कळत नाही. मुळात कुटुंब हेच एक असत्य आहे. जर तुम्ही ते कुटुंब म्हणजे तुमचं सत्य असतं मग हे ब्रह्मांड काय? तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी जर दुसऱ्या अवयवातल्या पेशीबरोबर जर भांडायला लागली तर त्याला ॲटो इम्युन डिसीज असं म्हणतात. शरीराबरोबर ज्यावेळेस भांडतं त्याला शरीराने शरीराबरोबर तयार केलेला आजार, जसं आर्थरायटिस आहे, डायबिटीज आहे. एक इंद्रिय दुसऱ्या इंद्रियाला बर्बाद करतं, एकमेकावर आक्रमण करतं.
कधी कधी माणसं थोबाड जोडतात स्वतःच. पाहिलं असेल ना तुम्ही, हात कोणाचे आहे त्याचेच आहे, गाल कोणाचे आहे त्याचेच आहे, जोडतो कोण आहे तोच आहे. हा ॲटोइम्युन डिसीज नाही आहे का? स्वनिर्मित आजार आहे. तुमचं शरीर तुमच्या शरीराबरोबर भांडतंय, त्याच्याबरोबर तक्रार करतंय, तर तुम्ही दुसऱ्याबरोबर काय प्रामाणिकपणे राहू शकणार आहे? म्हणजे जेव्हा आम्ही एखाद्याचा तिरस्कार करतो तेव्हा आमच्या शरीरातील पेशीसुद्धा विचार करतात की आम्हाला तिरस्कार करण्याचं जे काही संस्कार आहे या प्रकृतीने कधी दिले नाही. जर आम्ही जर तिरस्कार शिकलो तर आम्हाला कॅन्सर तयार करावं लागेल. आणि कॅन्सर वाढण्याचं कारण फक्त रसायनं नाही आहेत. कॅन्सर वाढण्याचं कारण स्वतः तिरस्कार करण्याची, द्वेष करण्याची ही जी वृत्ती आहे. पूर्वीच्या काळामध्ये माणसं एकमेकावर प्रेम करायची. शब्द दिला तर तो मरेपर्यंत मृत्यू आला तरी चालेल त्याची किंमत मोजून पाळायची. नुसते राजा हरिश्चंद्र शब्द पाळत नव्हते, त्या काळातील लोक तसेच होते. मित्रांनो, त्यांची संख्या जादा होती. आजही तसे लोक नाहीत का? आहेत, संख्या कमी आहे. लक्षात घ्या, आज लोकशाहीचे दिवस आहे. जर सत्य जाणणाऱ्यांची संख्या जर कमी झाली तर साहजिकच राज्य कोणाचं आहे? असत्याच. अराजकता जी माजते त्याचं कारणच ते असत्य सत्तेवर येत. जेव्हा ढोंगी माणसाच नेतृत्व करायला लागतात तेव्हा त्यांना ढोंगी समाज निर्माण करायचा असतो. जेव्हा गुंड लोक सत्तेवर येतात तेव्हा त्यांना गुंडांची निर्मिती करायची असते. जेव्हा असत्याच्या मार्गावर चालणारी माणसं जेव्हा सत्तेवर येतात तेव्हा असत्याचंच राज्य निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात. तुम्ही डुकराला जर नेता बनवलं ते सगळीकडे गटार तयार करेल. सगळीकडे गटारींची निर्मिती झाली पाहिजे. तुम्ही गुंडाला जर नेता बनवलं तर सगळीकडे गुंडगिरी झाली पाहिजे. हे शाळा बंद करा, संस्कार शिबिरं बंद करा, मंदिरं बंद करा, चोऱ्या माऱ्या चालू करा. जो चांगली चोरी करेल तो सगळ्यात श्रेष्ठ, त्याला पुरस्कार. बरोबर आहे. शक्तिमान मालिकेमध्ये फार सुंदर त्या ठिकाणी त्यांनी जी कथारचना जी आहे ती खूप सुंदर केलेली होती. त्या कथानकामध्ये, त्या मालिकेमध्ये जी काही पात्र निर्माण केलेली होती ती खरोखर एक संदेश देणारी आहे. अंधेरा कायम रहे. किल्विश म्हणायचा ना, अंधेरा कायम रहे. त्याचा चेहरा कधी दिसलाच नाही, तो स्वतःच कायम अंधारात होता. बरोबर आहे. आणि त्याची लढाई शक्तिमान त्याच्याबरोबर लढत होता, अंधाराबरोबर लढत होता. मित्रांनो, लढाई सत्य आणि असत्याची नाही आहे, सत्याबरोबर परिचय करण्याची आहे. मला सांगा, तुमच्या मनामध्ये जो अंधार आहे अज्ञानाचा, ज्ञान एकदा तुम्हाला प्राप्त झालं की तो कितीतरी जुना, जरी किती पण अज्ञान किती जुनं असू द्या, एक क्षणात गायब होतं. या खोलीमध्ये 1,00,000 वर्षापूर्वीचा अंधार आहे आणि तुम्ही दरवाजा उघडला. 1,00,000 वर्षाचा अंधार निघून जायला किती वेळ लागेल? जेवढा 1 मिनिटापूर्वीचा अंधार घालवायला वेळ लागेल. कालाची रचना तिथे काम करत नाही. मग असं नाही आहे की बाबा 1,00,000 वर्षापूर्वीचा अंधार आहे मग काढायला 1-2-4 वर्ष तरी लागतील. नाही, तसंच अज्ञान आहे. का असं होतं त्याचं कारण आहे ते नाहीच आहे. जे नाहीच आहे ते घालवायचा काही संबंधच नाही आहे. जे आहे ते काय करा, त्या ठिकाणी उपस्थित करा. कोर्टामध्ये सत्य उपस्थित झालं की असत्य पळून जात. पळून जाताना ते नसतंच. जोपर्यंत सत्य उपस्थित होत नाही ना तोपर्यंत असत्य असल्याचा भास होत. असत्य म्हणजे सत्याचा अभाव आहे. असत्य म्हणजे सत्याचा अभाव. मग सद्गुरू आज आम्हाला म्हणता की जीवनामध्ये आम्ही सत्याचा शोध घेतो, असं मी म्हणतो. सत्याचा शोध घेतो. प्रत्येक माणसामध्ये हा माणूस किती सत्य आहे ते शोधतो. ही वस्तू किती सत्य आहे, ही कंपनी किती सत्य आहे, हे माझं जीवन किती सत्य आहे, माझे अनुभव किती सत्य आहे, याचं नेहमी आकलन प्रत्येक मनुष्य करत असतो, शोध घेत असतो. स्वतःच्या बुद्धीचं त्या ठिकाणी तो काय करतो, परीक्षण करतो आणि बुद्धी पणाला लावतो, तर्कबुद्धी पणाला लावतो आणि प्रयत्न करतो सत्यापर्यंत शोधण्याचा. परंतु पहिली गोष्ट सद्गुरू असं म्हणता की सत्य कुठलं ध्येयच नाही आहे. तर तुम्ही सत्य शोधूच शकत नाही, त्याला ध्येय कसं बनवू शकता? ते असं आहे, मामा की आईनं माथे पर, आणि मामा सगळ्या घरामध्ये शोधताय. आम्हाला लहानपणी धडा होता, मामा की आईनं माथे. 3री-4थीला असेल मला.
ऐनक म्हणजे चष्मा हो, इथं चष्मा लावलेला मामाने. आता वय झालं, साठी बुद्धी नाठी असं म्हणतात. मी सगळ्यांच्या बाबतीत बोलत नाही, पण होते. मग चष्मा कपाळावर लावला, विसरून गेले चष्मा कपाळावर आहे. सगळं घर धुंडाळलं, परेशान झाले, चिडले, भांडले. छोटीशी नात जवळ आली, म्हणजे आजोबा आजोबा तुम्ही चष्मा कपाळावर का लावलाय? मग त्याने कपाळावर हात लावून बघितलं तर चष्मा सापडला आणि कपाळावर हात मारून घेतला. अरे देवा, चष्मा तर माझ्या. मराठीमध्ये म्हणे नाही, काखेत कळसा म्हणजे काय हो? म्हणजे काय अर्थ होतो त्याचा? इथं काखेमध्ये कळसा आहे बाईचा आणि साऱ्या गावात शोधते, माझा कळसा हरवला, माझा कळसा हरवला, आणि शोधते साऱ्या गावामध्ये. तिचं लक्ष आहे का? आणि तुझी कळशी तुझ्याकडे असल्यावर सापडेल कशी? एकदा एक असा अट्टल चोर त्याने ओळखलं की हा माणूस आहे, याच्याकडे पैसे आहे. तो माणूस शहरामध्ये चालला होता, काय खरेदी करण्यासाठी चालला असेल, जुन्या काळची गोष्ट आहे. मग रेल्वेमधून चालला होता तो, हा बी रेल्वेमध्ये गेला. त्यांनी ओळखलं रेल्वे स्टेशनवरती की आता हे लोक हुशार असतात. जसं दारुड्याला दारूचा गुत्ता सापडतो, तंबाखूवाला लगेच कळतो. मग त्यांनी ओळखला याच्याकडे पैसे दिसतात आणि बावट पण दिसतो, सोपं गिराईक आहे. बसला त्याच्याबरोबर. आता ट्रेन रात्रीचा प्रवास करते, स्लीपर होतं, म्हातारा झोपलं. हा मोठा खुश झाला. म्हातारा झोपल्यावर सगळं सामसूम झाल्यावर हा उठला. त्यांनी सगळी बोगी छान मारली, पण पैशाचं का तुला काही सापडलं? पैसे तो होते म्हाताऱ्याकडे, गेले कुठे? डोकं खाजवत राहिला. सकाळ झाली, मुंबई आली आणि उतरले म्हातारी. आणि त्या चोराला महार असं म्हणजे असं इरिटेशन झालं. अरे आपला अपमान झाला, एका साध्या भोळ्या म्हाताऱ्याने आपल्याला फसवलं. आजपर्यंत आपण कित्येकांचे हात मारले, कधी हार मानली नाही. त्या म्हाताऱ्याजवळ गेला आणि हात जोडले. म्हणे बाबा क्षमा करा, मी फार अट्टल चोर आहे. मी तुमच्याकडचे पैसे पाहिले होते, भरपूर पैशाची अशी गठडी होती. खरं सांगा तुम्ही पैसे कुठे ठेवले होते? मला सापडलेच नाही. रात्रभर मी खूप शोधले. मला ठेवायच्या सगळ्या जागा माहिती, तरी पण नाही सापड. म्हातारे बाबा म्हणले इकडे रे, तुला मी पैसे दाखवतो कुठे ठेवले. जसा चोर तिथून उठला त्याच्या बर्थवरून आणि खाली उतरला आणि इकडे त्याच्या जागेवर आला, म्हातारे बाबा चटकन उठले आणि त्याच्या उशी काढून त्यांनी नोटांची गठडी बाहेर काढली. चोराने डोक्याला हात मारून घेतला. काय म्हाताराही म्हणे? म्हातारा म्हणलं तू ज्या शाळेमध्ये शिकलं चोराच्या शाळेमध्ये, त्या शाळेचा मी हेडमास्टर होतो पहिला. मित्रांनो, ही जी गंमत आहे, या गमतीमध्ये सत्य तुमच्याजवळ आहे आणि तुम्ही सगळ्या दुनियेत शोधताय. कळते? तुमच्या हात आहे, आनंद तुमच्या हात आहे. ते ध्येय कसं होऊ शकतं? त्याच्यामुळे जीवन जगत असताना आम्ही निष्कर्षासाठी जगतो नेहमी. एखादा माणूस आज बघा, लढाई सगळ्यांची कशावर चाललेली आहे? मॅक्झिमम लढाई कशावर आहे? तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ, तू खरा का मी खरा, तू जास्त खरा का मी जास्त खरा. हा पण लढाईचा भाग आहे बरं का. जेवढे सात्विक लोक आहे, धार्मिक लोक आहे, त्यांच्यामध्ये पण मी जास्त धार्मिक का, अरे जास्त कमी धार्मिकचा काय संबंध आहे? मला असं सांगा, जर एखाद्या दिवशी पाणी असं म्हटलं, मी जास्त पाणी का तू जास्त पाणी, ह्याचे काय प्रकार आहे? पाणी पाणी आहे. मग ते हजारो लाखो लिटर असू दे किंवा एक थेंब असू दे, एक घोटभर पाणी तुमचे ताण भागवतं की नाही? पण तिथे तुम्हाला तळ्या जरी आणून दिलं तरी तुम्ही काय ते तळ पिणार आहेत का? म्हणजे सत्य काय आहे? तुमचं अस्तित्व असणं हे सत्य आहे. तुमच्याकडे तुमची गरज भागेल एवढा पैसा आहे, तुमचा निवारा व्यवस्थित आहे, सगळं छान आहे, तुम्हाला करायला काम आहे, त्या कामातून समाधान मिळतं आहे, समोरच्याला आनंद मिळतोय, ह्याच्यापेक्षा काय पाहिजे हो? काहीच नाही पाहिजे. तरी पण आम्ही शोधतोय, कारण आम्ही जे जगतोय ते सत्य नाही आहे. जर आम्ही जे जगतो ते जर सत्य जीवन आहे, तर आम्ही आणखीन काही शोधायचा प्रयत्न करू का? निष्कर्ष काढत बसू का? नाही. बघा, घरामध्ये आपण भांडतो, चिडतो, अगदी मारामाऱ्या पण करतो. भावंड, आई वडिलांबरोबर आम्ही चिडतो, रागावतो, रुसतो. परत संध्याकाळी जाऊन तिच्याच मांडीवर डोकं ठेवून बसतो. मम्मी तू आज मला लय मारलं ना. मम्मी म्हणते हा बाळा, तू काय वेळेवानी करतो. बायको पण सगळं बोलत नाही, काही नाही. दरवेळेस हा म्हणजे हे सायकल चालू आहे. 4 दिवस बोलायचं नाही, 4 दिवस बोलायचं.
कोणते नवरा बायको आहे असे का ते कधीच आबोला धरत नाही? असतील तर आणा, त्यांना आपण पुरस्कार देऊ. बोलके नवरा बायको असा नाही. कोणते 2 मित्र आहेत त्यांच्यामध्ये कधी भांडणच होत नाही? कोणीच नाही आहे. सगळ्या माहिती आहे आम्हाला की आम्ही भांडल्यानंतरही परत एकत्र होणार आहोत. मग आम्ही ते भांडणाला एवढं सिरियस का घेतो? अज्ञान. आणि मग ते अज्ञान जे आहे तेच असत्य आहे. आम्हाला माहिती आहे आम्ही कसे आहोत, तरी पण आम्ही मेकअप करून एकमेकाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो. किती वेडेपणा आहे ते. याचा अर्थ तुम्ही स्वतःला सजवू नये, स्वतःला सुंदर बनवू नये असं नाही आहे. परंतु त्याच्या पाठीमागे निष्कर्ष का असायला हवा? ठीक आहे, वाटलं आज छान आलो, वाटलं आज गवाळाच राहिलो, बरोबर आहे. लक्षात घ्या, आमचं जीवन जे आहे ना ते एवढं सत्य आहे, तर बाकी सगळं झूट आहे. कारण जे झूट आहे ना ते बदलतं. सत्य हे त्रिकाल अबाधित राहतं, हे लक्षात ठेव. जे त्रिकाल अबाधित आहे ते सत्य आहे आणि जे बदलतं ते झूट आहे, हे लक्षात ठेव. तुमच्या स्वभावाचा रंग फार महत्त्वाचा आहे तुमच्या शरीराच्या रंगापेक्षा. ते गाणं आहे ना, मेरे रंग में रंगने वाली, मेरे रंग में रंगने वाली म्हणजे काय? म्हणजे मी काळा आहे तर तू पण काळी हो असं आहे का? मी गोरा आहे तू पण हळद पी आणि हो गोरी असं आहे का? नाही. मेरे रंग में रंगने वाली म्हणजे मी ज्या प्रेमाच्या रंगामध्ये रंगलो आहे त्याच प्रेमामध्ये तू पण रंगलेली आहे. मी ज्या भावनांमध्ये रंगलेलो आहो त्याच भावनांमध्ये तू पण रंगलेली आहे. मग हे जे रंग आहे हे रंग अंतःकरणाचे, त्याची उधळण करायची. हा लक्षामध्ये. आम्ही बाहेरचे रंग घेतो उधळत बसतो. उधळा, हरकत काही नाही, परंतु ते असत्य आहे. कारण ते पाणी तुम्हाला काही वेळाने ते रंग जे अर्धा तासापूर्वी रंगपंचमी खेळताना तुम्हाला रंग आवडत होते तेच रंग जेव्हा रंगपंचमी संपेल सगळे घरी जातात तेव्हा ते नकोशे होतात, बरोबर आहे. आणि म्हणून जे असत्य आहे ते विद्रूपच असतं, ते नाशच पावतं. मुळात ते नसतंच, काही वेळासाठी त्याचा भास होतो स्वप्नासारखं. त्याच्यामुळे गाणं तयार झालं ना, आभास हा छळतो मला छळतो तुला. आभास आहे तो, आणि तुम्हाला जर आभास छळत असेल तर नक्कीच तुम्ही निरोगी नाही आहे. तुम्ही मनोविकार तज्ज्ञाची तुम्हाला गरज आहे. तुम्हाला आभास कशाला छळायला पाहिजे? का आभास होतो तुम्हाला? तुम्ही मनोरुग्ण आहात का? अरे तुम्ही जर प्रेमात पडलात, मग ते परमेश्वराच्या असो, कामाच्या असो, व्यक्तीच्या असो, तर तुमची शक्ती वाढली पाहिजे. प्रेमात पडलेल्या माणसाची शक्ती काय झाली पाहिजे? वाढली पाहिजे. तुमची शक्ती जर कमी होत असेल शारीरिक, मानसिक, भावनिक, तर ते प्रेम काय आहे? तुमचं थोतांड आहे, वासना आहे, स्वार्थ आहे, कामना आहे, असं आहे. काहींना परमेश्वराबद्दल फार दया माया तयार होते. हां, मला आज हे तीर्थाला जायचं आहे, मला हे करायचं, मला उपवास धरायचं, मला पूजा. अरे पण का? ती पूजा केल्यावर मला असं असं फळ मिळणार आहे म्हणून. एकदा फळ मिळालं नाही किंवा मिळालं की पूजा म्हणजे आपण म्हणतो ना गेले खड्ड्यात असं. त्याच्यामुळे जीवन जे आहे ना मित्रांनो तेच सत्य आहे. आणि जीवनाचा आनंद घेणं याच्यासारखं दुसरं सौंदर्य जीवनाचं असू शकत नाही. आणि म्हणून कुठेही काही शोधायचा प्रयत्न करू नका. सत्य कुठं लपलेलं नाही आहे. ते लपलेलं असतं तर तुम्हाला शोधता आलं असतं. ते मुळात तुम्ही स्वतः सत्य आहात, तुम्ही जिवंत आहात, हे सत्य आहे. बाकी सगळं झूट आहे. हे शरीरसुद्धा झूट आहे. त्याचा वापर करून घ्या हवं तसा, परंतु त्याला सत्य मानू नका. त्याला सत्य मानलात की तुम्ही भरकटलाच. एवढं सोपं आहे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता, सत्य हे अंतिम ध्येय किंवा निष्कर्ष नाही आहे, तो जीवनाचा जिवंत अनुभव आहे. आज तुम्ही जे काही जगता आहात तो अनुभव हेच सत्य आहे. बाकी सगळं झूट आहे. इथून पाठीमागं घडलं, या मागच्या क्षणाला काय घडलं ते पण झूट आहे. आणि याच्या पुढच्या क्षणाला काय घडणार आहे ते पण झूट आहे. जे काय आहे ते आत्ता आहे. वर्तमान काळात जगणे हेच सत्य जीवन आहे. धन्यवाद.